नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय श्री गजानन महाराज मठ आळंदी येथे। डिस्टन्स जास्त असल्यामुळे घरातून सकाळीच निघालो होतो, परंतु उन्हाने काही आमची पाठ सोडली नव्हती। थोडे पुढे आल्यावर समजले इथून डावीकडे जायचे आहे। रस्ता माहीत नसल्यामुळे गुगल मॅपची मदत घेतली आम्ही। दमल्यामुळे काहीतरी थंड पिण्याची इच्छा झाली होती। बायको तर लगेच ऑर्डर देऊन सुद्धा मोकळी झाली, परंतु तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघून दुसरी ऑर्डर द्यायची इच्छाच झाली नाही। मंदिराचे दर्शन तर तुम्ही बाहेरून केलेच असाल। चला तर आता मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेऊया। मंदिरात एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला तुम्हाला चपला काढण्यासाठी स्टँड दिसेल, तिथे तुम्ही चपला काढू शकता आणि तिथून पुढे चालत सुद्धा जाऊ शकता। मंदिराकडे पाहून तुम्हाला नक्कीच स्वर्गात आले याचा भास होईल। तिथले वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते। दर्शन करून खाली उतरताना तुम्हाला अजून एक कक्ष दिसेल, तिथे तुम्ही जप करू शकता, पोथी वाचू शकता। आज आम्ही आलो आहे श्री गजानन महाराज मंदिराकडे। खूप ऊन असल्यामुळे वैतागलो आहे। मंदिर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। खूप ऊन आहे, त्यामुळे सावलीत उभे राहून बघतोय फक्त की कुठं जायचं आणि कुठं नाही। दर्शन करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। ती थांबलोय आणि शिजलोय पूर्ण उन्हाने। खूप ऊन आहे आणि कंटिन्यू चालणं पॉसिबल नाही, त्यामुळं झाडाचा ओसारा घ्यावा लागतोय कंटिन्यू। पाणी पण आहे, 3दा का 4दा पाणी पिऊन आलो आहे। एवढ्या उन्हामध्ये शूट करणं पॉसिबल नाही आहे, तरी तुमच्यासाठी शूट झालेला आहे पूर्णपणे। बघूयात आता कितीपर्यंत ऊन कमी होतं आहे। पॉसिबिलिटी तर खूप कमी आहेत। सध्या तर शूट जेवढं झालं आहे तेवढ्यामध्ये कवर करतो आणि मग पॅकअप करायचा प्लॅन चालू आहे, बघूया। ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडेल, संपूर्ण व्हिडिओमध्ये महाराज यांचे दर्शन तर झालेच नाही। याचे कारण असे, मंदिरामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकता, परंतु तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे। माझे मत तर असे आहे, फोटो किंवा व्हिडिओ बघून दर्शन न घेता तुम्ही स्वतः त्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घ्यावे, याचा आनंद वेगळाच आहे।